ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवतीर्थ आज एका ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित आवाज इतिहासात पहिल्यांदाच या शिवतीर्थावरती घुमणार आहे आणि आज शिवसैनिकांसाठी ही राजकीय सभा असण्यापेक्षा ती एक प्रकारे भावनिक सभा बनली आहे। इथे जमलेल्या शिवसैनिकांशी जर आपण बोललो तर त्याची प्रचिती येते, पण शिवसैनिकांशी संवाद साधणारी आदित्य ठाकरेंसंदर्भातली एक बातमी आहे। प्रचार शिगेला पोहोचलेला आहे मुंबई महानगरपालिकेचा। आज आदित्य ठाकरेंनी दक्षिण मुंबईमध्ये जेव्हा सभा घेतली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नक्कल केली। आपण पाहूया। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचं आहे ना। मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे। त्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसा आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे, खास करून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये। बरेच शिवसैनिक जमले आहेत, त्यांच्याशी आपल्याला